नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन नोकरी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे। हायकोर्ट ऑफ बॉम्बे मार्फत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या ठिकाणी पाहू शकतात ॲडव्हर्टाइजमेंट फॉर द पोस्ट पर्सनल असिस्टंट या पदासाठी एक जाहिरात देण्यात आलेली आहे। ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे 26 तारखेलाच। तर याचे ऑनलाईन ॲप्लिकेशन मित्रांनो आजपासून म्हणजेच 28 तारखेपासून चालू होत आहेत। बघू शकतात 15 वॅकन्सीज ज्या आहेत त्या सिलेक्ट लिस्टसाठी असणार आहेत। 4 वॅकन्सीज ज्या आहेत त्या मित्रांनो या ठिकाणी ह्या वेटिंगसाठी असणार आहेत। पर्सनल असिस्टंट हे जे पद आहे या ठिकाणी भरलं जाते। सर्वात जास्त पगार या पदासाठी दिला जाणार आहे। या ठिकाणी बघू शकतात S23 लेवल वेतन सरणी आहे 67,700 ते 2,08,700 आणि सर्व भत्ते तुम्हाला दिले जाणार आहेत। तर खूप जास्त प्रमाणात हा पगार या ठिकाणी या पदासाठी असतो। या पदासाठी मित्रांनो 15+4 एवढ्या वॅकन्सीज या ठिकाणी निघलेल्या आहेत। या ठिकाणी एज लिमिट 21 वर्षापासून ते 38 वर्षांपर्यंत खुल्या प्रवर्गाला आणि 21 वर्ष ते 43 वर्ष राखीव प्रवर्गाला जागा असणार आहेत। आता मित्रांनो याच्यासाठी तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागेल या ठिकाणी पाहू शकतात। डिग्री त्यांनी मागितलेली आहे, युनिव्हर्सिटीची डिग्री मागितलेली आहे। त्याचबरोबर तुमचं गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट असेल किंवा नसेल तर एक्झामिनेशन कंडक्ट बाय बोर्ड झालेला असेल किंवा ITI मधून स्पीड असणार 120 WPM असेल तरी अप्लाय करू शकतात किंवा इंग्लिश शॉर्ट हँड अँड 50 WPM झालेला असेल तरीही अप्लाय करू शकतात किंवा अबोव इन इंग्लिश टायपिंग झालेला असेल तरी अप्लाय करू शकतात। तर याला पर्याय दिलेले आहेत मित्रांनो। त्यानंतर कॉम्प्युटर सर्टिफिकेट नॉलेज त्यांनी मागितलेलं आहे, जसं की MACIT असेल, CDAC असेल। भरपूर या ठिकाणी कोर्सची नावे या ठिकाणी दिलेली आहेत। त्यापैकी एखादा कोर्स तुमचा कॉम्प्युटरमधून झालेला पाहिजे। त्यानंतर मित्रांनो यासाठी शॉर्ट लिस्ट देखील लावली जाणार आहे, ज्यामध्ये मित्रांनो सिलेक्शन कमिटी ऑफ बॉम्बे हायकोर्ट यांनी सांगितलेलं आहे reserves the right of adopt an appropriate method or methods for the shortlisting the candidate at the any stage of selection process। तर शॉर्टलिस्ट नंतर मित्रांनो तुमचं सिलेक्शन कसं होईल, टेस्ट होणार आहे, यामध्ये रिटर्न टेस्ट नसणार आहे मित्रांनो। The candidate shall be selected on merit which is to be the decided of the basis of performance in the shorthand dictation test, the typing test and the viva voce। The shorthand and typing test will be 40 marks each and the viva voce will be 20 marks। तर मित्रांनो ज्या काही तुमच्या शॉर्ट हँड अँड टायपिंग टेस्ट असणार आहेत त्या 40 मार्कसाठी होणार आहेत आणि वायवा वोक हा 20 मार्कसाठी असणार आहे मित्रांनो। यानंतर याच्यामध्ये त्यांनी मित्रांनो ट्रान्स्क्रिप्शन असेल, टायपिंग टेस्ट असेल, डिक्टेशन टेस्ट असेल याच्याबद्दल सर्व माहिती दिलेली आहे। पहा या ठिकाणी 3 पार्ट्समध्ये माहिती देण्यात आलेली आहे। पार्ट 1 हा 40 मार्कसाठी असणार आहे मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर डिक्टेशन ऑफ 2 पॅसेजेस इन द इंग्लिश कंटेनिंग टोटल 600 वर्ड्स फॉर द जॉटिंग डाऊन ऑफ द डिक्टेशन इन 5 minutes अँड ट्रान्स्क्रिप्शन देअर ऑफ द 35 minutes फॉर द ॲसेरेटिंग स्पीड अँड ॲक्युरेसी इन शॉर्ट हँड हे 40 मार्कसाठी असणार आहे मित्रांनो। पार्ट 2 देखील बघा मित्रांनो 40 मार्कसाठी असणार आहे। अ पॅसेज इन इंग्लिश कंटेनिंग 500 वर्ड्स फॉर द टायपिंग इन 10 minutes। तर यासाठी इंग्लिश टायपिंग देखील तुम्हाला 40 मार्कासाठी असेल। त्यानंतर पार्ट 3 मित्रांनो 20 मार्कसाठी असणार आहे वायवा वोक। तर या ठिकाणी तुमचं 100 मार्कवरती सिलेक्शन केलं जाईल। यासाठी लास्ट डेट असणार आहे 13 मार्च 2024। ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे मित्रांनो। तर याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। यासाठी 300 रुपये फीस या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि फीस ही ऑनलाईन भरायची आहे। तर ही होती मित्रांनो उच्च न्यायालयीन भरती 2024 साठी लेटेस्ट अपडेट। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की दररोज अशीच नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येत असतो। चला तर मित्रांनो धन्यवाद।